हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जे बघणार आहोत ते लहान मुलांसाठी पण चालणार आहे आणि मोठ्यांसाठी पण प्रोटीनयुक्त आहे. सो आज आपण बघणार आहोत पालक पनीर टिक्का. तर म्हणजे ऑइल खूपच कमी प्रमाणामध्ये ऑइल आहे आणि जे साहित्य आहे ते सगळे लहान मुलांना पण चालतील, मोठ्यांना पण चालतील या हिशोबानेच आपण बनवणार आहोत. आणि मुलं सहसा अशा ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे खात नाही, तर त्यांना पण तुम्ही टिफिनला वगैरे तसं बनवून दिलं तर ते पण त्यांना चांगल्या पद्धतीने आवडेल. तर आता आपण बघूया पालक पनीर टिक्कासाठी लागणारं साहित्य. बघा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ मी भिजवलेली आहे, एक तास वगैरे भिजवली तरी पण चालते. हे पालक आहे, पालक मी चांगला धुतला आहे आणि तो शिजवून घेतला आहे. हा शिजवलेला पालक आहे. हे जे आहे हे पनीर आहे, थोडंच पनीर आहे, म्हणजे पाव किलोच्या पनीरमधलं थोडं कमी पनीर घ्यायचं आहे आणि असं किसून घ्यायचं आहे. हे जे आहे ते चीज आहे. चीजचे जे चीज क्यूबचे चीज असतात ना, त्याच्यातलं एक चीज क्यूब आहे ते मी चीज किसून घेतलेलं आहे. हे बघा, अशा टाईपमध्ये असतं ते. हे चीज आहे अमूलचं. त्याच्यानंतर थोडेसे जिरे, थोडीशी हळद आणि 2च हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्यांनी एवढं काही तिखट होत नाही, म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात आणि मोठी माणसं पण खाऊ शकतात. हा एव्हरेस्टचा चाट मसाला आहे, तो थोडा यूज करणार आहे. हा थोडासा गरम मसाला यूज करणार आहे आणि चवीनुसार मीठ. हे साहित्य आहे. आता आपण बघूया पुढची कृती काय करायची. हे बघा, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही भिजवलेली जी डाळ आहे ती टाकायची आहे. त्यानंतर हे जे पालक घेतलेला आहे शिजवून तो टाकायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. थोडीशी जिरे टाकायचे आहेत. थोडीशी हळद टाकायची आहे. त्याच्यामध्ये किंचित असं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी हे वाटून घेतलं आहे आणि हे वाटल्यावरती ही अशी तशी पेस्ट झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे पनीर किसलेलं होतं आणि चीज किसलेलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पनीर आणि चीज टाकलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घातला आहे आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे मिश्रण जे आहे हे असं तुमचं तयार होईल. आणि थोडंसं बाजूला मी थोडासा रवा घेतलेला आहे तर ह्याच्या गार्निशिंगसाठी. आता ह्याचे मी थोडे असे थापून गोळे बनवते आणि रव्यामध्ये करून ते शॅलो फ्राय करायचे दाखवते मी. हे बघा, मी ह्या एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे तुम्हाला आता फ्राय करायला ठेवलं आहे. बघा, हे असे थोडा रवा लावून त्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आता मी हे पलटी मारलेले आहेत. पलटी मारल्यावरती बघा कसे दिसत आहेत, मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपली आलू टिक्की रेडी झाली आहे. ही पनीर पालक टिक्की तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.